तर आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते, ज्याचा उल्लेख शिवाजी पार्क मधल्या सभेमध्ये फडणवीसांनी खरं तर केलेला होता की अर्थातच आदित्य ठाकरे यांच्याशी संपूर्ण निकाल अद्याप जाहीर झालेला नाहीये। राऊत म्हणतात आतापर्यंत समोर आलेले आकडे खोटे आहेत असं राऊतांचं म्हणणं आहे। मुंबईत ज्यांनी ज्यांनी पक्ष बदलले त्यांचा पराभव झाला असंही राऊतांनी निरीक्षण नोंदवलंय। 60 ते 75 जागांची मतमोजणी अद्यापही उर्वरित आहे। तर या घडीची सगळ्यात महत्त्वाची जर बातमी तर शीतल गंभीर यांचा उल्लेख ज्या ठिकाणी फडणवीसांनी शिवाजी पार्क मधल्या सभेत केलेला होता की आदित्य ठाकरे यांच्या सगळ्या प्रश्नांना शीतल गंभीर या उत्तर देतील, तर त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शिंदेंची शिवसेना मुंबईतल्या या मनपा निवडणुकीमध्ये 30 जागा संपादित करताना दिसते, तर नवी मुंबईमध्ये मात्र शिंदेंच्या शिवसेनेचा पराभव झालेला आहे। या ठिकाणी भाजप वरचढ ठरताना दिसतोय। 60 ते 75 जागांची मतमोजणी अद्यापही उर्वरित राऊतांचं वक्तव्य आहे। संपूर्ण निकाल अद्यापही जाहीर झालेला नाहीये। या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 24 चुकीचे निकाल लागल्याचा आरोप करत उमेदवाराच्या समर्थकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे। नारायण कुचे यांच्या बहिणीला चुकीच्या पद्धतीने निवडून दिल्याचा आरोप केला जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक चर्चेत असलेले उमेदवार रशीद मामू हे विजयी झालेले आहेत। महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगर मधली रशीद मामू हे तेच उमेदवार आहेत ज्या उमेदवारांवरून भाजपनं रान पेटवलेला होता। त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामू ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी होत आहे। विजयाचा गुलाल ठिकठिकाणी उधळला जातोय। ही दृश्य आपण पाहतोय। ठिकठिकाणावरून दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। तर वंचितनं देखील ज्या ठिकाणी खातं उघडलेलं आहे तिथं देखील आपण वंचितची ही रॅली आता सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। महानगरपालिकांची रणधुमाळी आणि आज विजयाचा दिवस, विजयोत्सव उमेदवारांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।